मंडळी, जे माझ्यासोबत होतं ते तुमच्यासोबत पण होतं का? की असं वाटतं की खूप सारे पुस्तकं वाचावे, पण असं वाटतं की यार वेळच मिळत नाही. काहीतरी ऑफिसच्या कामं निघतात, सोशल मीडियावरती स्क्रोलिंग करत असतो किंवा घरातली काहीतरी कामं निघतात, ज्यामुळं आपण वाचण्याला प्रायोरिटीज देत नाही. मग एक दिवशी मी बसलो होतो आणि मला एक रिअलायझेशन झालं की मी फोनवरती स्क्रोलिंग करण्यासाठी 3 ते 4 तास देतो दिवसातले, पण जेव्हा पुस्तक वाचण्याची वेळ येते त्याला मी 5 मिनटं पण नाही देऊ शकत. आणि मग मला जेव्हा हे रिअलाईज झालं की मी जर का सोशल मीडियावरती 3 तास देतो आहे आणि पुस्तक वाचायला 5 मिनटंही देत नाही, त्यावेळेस मी काही छोटे छोटे बदल केले माझ्या आयुष्यात, ज्याच्यामुळं मी आता रोज पुस्तक वाचतो. पुस्तक मी जेव्हा जिममध्ये असेल, मी झोपण्यापूर्वी किंवा मी काही प्रवास करतो आहे तेव्हासुद्धा मी पुस्तक वाचतो. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे मी जिकडं पण फिरत असतो माझ्या बॅगेमध्ये एक ना एक पुस्तक तरी असतं. आता मी रोज पुस्तक कसं वाचतो हे सांगण्याआधी मी तुम्हाला सांगतो की पुस्तक वाचणं का गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की गणेश, आम्हाला माहिती पुस्तक का वाचायचं, म्हणून तर हा व्हिडिओ बघतोय, तू मार्ग सांगावा. पण मी तुम्हाला सांगतो तरी पण मला वाटतं आहे की ते सांगणं पण महत्त्वाचं आहे. पुस्तक वाचण्यामागं एक 4-5 खूप महत्त्वाची कारणं आहेत. तसे खूप जास्त कारणं आहेत, पण मी 4-5 कारणं तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर तुमचं मन शांत होतं. म्हणजे काय की पुस्तक हे एका मेडिटेशनसारखं आहे. तुम्ही एका वेळेस पुस्तकावरतीच लक्ष देऊ शकता. पुस्तक वाचताना तुम्ही दुसरीकडे कुठं लक्ष देत नाही, जसं आपण मेडिटेशनमध्ये करतो. त्यामुळं आपलं मन शांत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. एक आपल्याला नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळतो जगाकडे बघण्याचा. ज्या गोष्टी आपण सोशल मीडियावरती शिकून 5 मिनटात विसरून जातो, पण पुस्तक वाचल्यानंतर आपलं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळं ते खूप जास्त वर्षांपर्यंत आपल्या डोक्यात राहतं. तिसरी गोष्ट म्हणजे आपलं लिखाण पण सुधारतं. आपण जसं जसं जास्त वाचायला सुरू करतो तेव्हा एखादा ईमेल लिहिताना, एखादा प्रवास वर्णन लिहिताना, एखादा पॅरेग्राफ लिहिताना, एखादा एसे लिहिताना, काहीही करताना आपलं लिखाण पण सुधारायला चालू होतं. कारण की आपण नवीन नवीन शब्द पुस्तकात वाचतो, ते कसे वापरायचे आपल्याला समजतं आणि आपलं लिखाण पण सुधारायला चालू होतं. चौथी गोष्ट खूप महत्त्वाची जी पुस्तक वाचल्यामुळे होते ते म्हणजे फोकस वाढतो. कारण की आपण एका वेळी एकाच गोष्टीवरती लक्ष देतो आहे. ह्याच्यामुळं आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये पुस्तक सोडूनसुद्धा फोकस वाढायला सुरुवात होते. आणि पाचवी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढतो. कारण की आजकाल आपण कोणत्याही टॉपिकवरती बोलायला गेलो तर आपण खूप वेग डिस्कशन करतो, म्हणजे रॅन्डम गोष्टी डिस्कस करतो. पण जेव्हा त्याबद्दल आपण एखादी न्यूज वाचलेली असते, एखादं पुस्तक वाचलं असतं, आपण मुद्देसूद ते पॉईंट मांडू शकतो आणि एकदम क्लिअर आपल्याला क्लॅरिटी असते की आपण काय बोलणार आहे आणि ह्याच्यातून आउटकम काय मिळणार आहे, आणि आपल्याला त्यावरती अजून जास्त एक्सप्लेनेशन पण देता येतं. त्यामुळं आपला आत्मविश्वास वाढतो जेव्हा आपण एखाद्या ग्रुपमध्ये बोलत असतो. आता पुस्तक वाचण्याचं महत्त्व तर कळालं, पण मग ते जमत का नाही आहे? पहिली गोष्ट, कारण की आपल्याकडं नोटिफिकेशन खूप जास्त येत असतात. सारखं काही ना काहीतरी न्यूज आहे, कुणाचं व्हॉट्सअपचा मेसेज आहे, काहीतरी चालू असतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपला अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे. म्हणजे काय की आपण एखाद्या गोष्टीकडं एकाग्रतेने लक्ष देणं ते आजकाल खूप कमी होत चाललं आहे, कारण की आपण जास्त स्क्रोलिंग करतो आहे. आणि जेव्हा पुस्तक वाचायची वेळ येते तेव्हा आपल्याला खूप जास्त कंटाळा येतो. तिसरी गोष्ट म्हणजे की आपण कधी पुस्तक वाचलेलंच नसतं, तर आपल्याला माहीत नसतं की आता कुठून सुरुवात करावी, कोणतं पुस्तक वाचावं हेच कळत नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण असं डिसाईड केलं आहे की पुस्तक वाचणं हे म्हणजे एखाद्या ठिकाणी शांत बसून, सगळीकडे शांतता असली पाहिजे, एकाग्रता माझी असली पाहिजे, त्यानंतर कोणी मला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे, अशा ठिकाणीच मी पुस्तक वाचू शकतो. त्यामुळं अशी जागा आपल्याला मिळतच नाही आणि आपण पुस्तक वाचणं टाळाटाळ करत राहतो. आता हे सगळं तर तुम्हाला सांगितलं, पण पुस्तक वाचण्यासाठी तुम्हाला मी 7 अशा टिप्स देतो ज्या तुम्ही रोज वापरू शकता आणि पुस्तक वाचायला सुरुवात करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मायक्रो गोल सेट करा. ह्याचा अर्थ काय होतो की दिवसातून फक्त एकच पान वाचणार असं ठरवा, आणि त्यासाठी मी जास्तीत जास्त 5 मिनटं स्पेंड करेन असं ठरवून चला. दुसरी गोष्ट, तुम्ही कुठंही जाणार असाल तर बॅगेमध्ये एक पुस्तक लिटरली घेऊन जा. म्हणजे मी कुठंही जात असो, बसने प्रवास करत असो किंवा ऑफिसला कॅबने जात असो किंवा मी कुठंतरी फिरायला चाललो आहे, कुठंही जात असो, माझ्या बॅगमध्ये एक पुस्तक नेहमी असतं. जसं आपण मोबाईल घेऊन फिरतो, भले तो आपण कधी वापरत नसो, म्हणजे कधी आपण ते पुस्तक बाहेर नाही काढलं चालेल, पण बॅगेमध्ये एक पुस्तक नेहमी ठेवलंच पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे ऑडिओ बुक्स. बऱ्याचशा वेळा आपल्याला पॉसिबल नाही होत की आपल्याला आता एखादं पुस्तक फिजिकली वाचणं, जसं की तुम्ही एखाद्या जिममध्ये व्यायाम करताय किंवा तुम्ही गाडी चालवताय, तर ट्राय करा की तुम्ही ऑडिओ बुक ऐकायला सुरू करा. असे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत, जसं की कुकू FM झालं, परत ऑडिबल झालं, असे बरेचसे आहेत. त्याच्यावरती तुम्ही त्याचं सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही बाकीच्या गोष्टी करताना, व्यायाम करताना सुद्धा पुस्तकं वाचू शकता. चौथी गोष्ट, झोपण्याआधी अर्धा तास मोबाईल वापरायचा नाही. मग त्यावेळेस करणार काय, झोप तर लागत नाही, तर त्यावेळेस नक्की पुस्तक वाचायला घ्या.
5वी गोष्ट, फ्रिक्शन कमी करा. म्हणजे तुम्ही जिथं पण बसणार असाल, जिथं पण तुम्ही जास्त टाईम स्पेंड करता घरामध्ये, एखाद्या बाल्कनीमध्ये, एखाद्या सोफ्यावरती, एखाद्या चेअरवरती, तिथं नेहमी जाऊन एक पुस्तक ठेवा, जेणेकरून तिथं बसल्यानंतर तुम्ही रँडमली असं पुस्तक घेऊन वाचायला सुरू करू शकता. 6वी गोष्ट म्हणजे सोशल मीडियापासून थोडासा डिटॉक्स घ्या. ट्राय करा की सोशल मीडियापासून आठवड्यातून एखाद दिवस तरी बंद राहण्याचं, एखादा ॲप अनइन्स्टॉल करण्याचं जिथं आपण सगळ्यात जास्त टाईम स्पेंड करतो आहे, जेणेकरून आपण तो टाईम थोडासा पुस्तकांकडे देऊ शकेल. आणि 7वी खूप महत्त्वाची गोष्ट, जे प्रत्येकाला तो प्रश्न असतो की आपण आता सुरुवात कुठून करायची, तर खूप सिंपल पुस्तकांपासून सुरुवात करा. जसं की एखादा पेपर वाचायला चालू केला, एखादं मॅगझिन वाचायला चालू केलं, किंवा ते चंपक वगैरे पुस्तकं असायचे आपल्याला शाळेमध्ये यायचे पुस्तकं आपल्या पेपरमध्ये वगैरे, त्यापासून सुरुवात करा. किंवा गोष्टीच्या पुस्तकांपासून सुरुवात करा, जसं की तुम्ही चेतन भगत यांचे पुस्तक वाचू शकता. आणि अशा बऱ्याचशा पुस्तकांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेत, त्यातलं कोणतंही पुस्तक घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता. तर मंडळी, पुस्तक वाचण्यासाठी 1 तासाचा वेळ, प्रचंड शांतता आणि खूप मोठी जागा, हे सगळं पाहिजे असं काही गरजेचं नाही. तुम्ही हा व्हिडिओ बघून एक पान जरी वाचलं तरी मला हे व्हिडिओ बनवण्याचं चीज झाल्यासारखं वाटेल. तर तुम्ही आजपर्यंत कोणते पुस्तक वाचले, तुम्ही आजपासून पुस्तक वाचायला सुरुवात करणार आहे का, मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.